स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये. माझ्या सर्वांना जय महाराष्ट्र. कसे आहात? मजेत ना? तर पाऊस आमच्याकडे बंद झाला आहे. पाऊस तुम्ही म्हणताय तर आता कालपासून थोडा म्हणजे आज तर काहीच नाही आला. काल मात्र थोडासा आला होता. आता मात्र थोडं सुकसुकाट आणि वाळलं आहे थोडं रान. पाऊस बंद झाला आहे आता आणि बंद झाला पाहिजे पाऊस, नाही तर लय अवघड आहे. तर आता आपल्याला गाईला खायला आणायचं आहे, कारण पाऊस सुरू होता तर गाईला खायला सुद्धा आणता येत नव्हतं. पण आपण उपाशी ठेवू शकत नाही, त्यामुळं तसंच पावसात जाऊन का होईना गाईला खायला आणायचंच मी. तर ही आपली गाय आहे. 3 महिने कंप्लीट झाले आता लागवड होऊन. 4था महिना 3 तारखेपासून सुरू होतो. तर अजून 6-7 महिने बाकी तिला द्यायचे. तर बघा तुम्ही आपली गाय कशी आहे. सुंदर अशी गाय आहे आपली बरं का, छान आहे, देखणी आहे. तर चला तर मग जाऊया आपण पुढे. आता आपण गाईला खायला आणायला जायचे आपल्याला. तर राहण्याची व्यवस्था अशी झाली आहे की जाता येत नाही अशी व्यवस्था झाली आपली राहण्याची. कारण तेवढा पाऊस झालेला आहे. एवढ्या दिवसामध्ये एवढा पाऊस कधीच झालेला नाही, तुम्हाला माहीत असेल. थोडंसं पाणी पिऊया आपण. बोर चालू करू. बोर चालू केली आता. पाणी येतं इथं. बोर आहे तिकडं वरी आणि पाणी येतं इथं आपल्या इथं. तर चला बोर आपण चालू केली. थोडंसं पाणी पिऊ आणि मग जाऊ. आपल्याला थोडं गवत लावायचं आहे. पाणी आलं, हे बघा पाणी आलं बघा. आपल्याला गवत लावा जायचे. थोडंसं गवत नाही का गाईसाठी लावायचं आहे. रान वरलं आहे म्हणून घेऊ म्हणून लावून. एअर असतोय ना पाण्यामध्ये, पाईपामध्ये, त्यामुळं पाणी फास्ट येत नाही. आणि काही ठिकाणी पाईप लिकेज आहे आपला, त्यामुळं पाणी येत नाही लवकर. तर आता पाणी येत आहे. पाणी पिऊ आपण. थोडंसं ताण लागले आपल्याला. पाणी आपलं झालं पिऊन. आता बोर बंद करू आपण. बोर बंद करून झाली की आपण जाऊया वरी. कारण बघा तुम्ही, झाडाला आंबे तसेच येते. कारण पाऊस पडला की आंबे खराब होतात. कारण हा पावसाचा महिना नव्हता तरी पाऊस झाला, त्यामुळं आंबे अजून उतरले नाही. आणि आता काय उपयोग त्या आंब्याचा हो. ह्याचे आंबे समजा खाली सर्वण झाले. मग दाखवतो आंब्याची नासाडी किती. हे बघा आंबे. पाहू शकतो तुम्ही आंब्याचं बघा. कारण हा आंबा आम्ही उतरलाच नाही, अजून उतरायचा होता आणि पाऊस सुरू झाला. ही आंबा एवढा नासाडी झाला आहे, उतरलाच नाही याला. कारण उतरायचा होता आणि मग पाऊस सुरू झाला. नंतर काय होतं, पाऊस पडला की आंब्यामध्ये आळी तयार होती. मग विषय संपला आंब्याचा. त्याला पण तिथं पण तसंच झालेलं आहे. मला तुम्हाला दाखवतो तिथं काय झालं. कारण ह्या 2-3 आंब्याला लेट पाड लागतो त्यामुळं. आणि ह्या महिना पावसाचा नाही. आता ह्याला उतरावं जाऊ तर पाऊस सुरू झाला. बघा आंबे नासाडी किती झाले आंब्याचे बघा. सर्वण झाले समजा आंबे. बघा आंबे. बघितलं का आंबे. झाडाला पण तसेच आंबे आहेत. तुम्हाला दाखवतो.
आता हे सोडून द्यायची पाळी, आम्ही नाही आता हाताला नाही दिसत असेल तुम्हाला आम्ही भरपूर आंबा असा वरीच आहे. हां आहे का? तर चला आपलं काय आता आहे ते आहे, नशिबात आहे तेवढं मिळते आपल्याला. तर इथं आपल्याला गवत लावायचे. आता आपण पहिलं गवत लावलं, हे लावलं आहे ना, तर हे थोडं पातळ झालेलं आहे, म्हणजे ह्याच्या आतल्या साईडला जागा शिल्लक आहे. तर आपल्याला आता ह्याच्या आतमध्ये लावायचे कांड्या. तर आपण पहिले लावलं आहे. आता तुम्ही बघा, हे 2 लाईनीमधले लावले, त्या हे टोटल 4 लाईन झाल्या. तर त्यात इथपर्यंत लावायचे, तिथनं पुढे लावायचे शिल्लक आहेत. तर ते आता आपण लावणार आहोत, लावायचे ते आपल्याला. आता ही बेन आहे, हीच लावायचं इथं. इथंपर्यंत आपण लावलं तर फुटले सुद्धा, फुटवा पण झाला त्याला, म्हणजे आपल्याला गवत कमी नाही पडणार. त्यामुळं तिथपर्यंत लावायचं आणि गाईला ही चारा तोडून न्यायचं आपल्याला. पाणी बघा रानामध्ये साठलं आहे. हे आपले चिकूची बाग. चारा आपल्याला तोडायचे गाईला. आता पहिलं गवत लावून घेऊ, नंतर मग चारा तोडू गाईला. बियाणं आहे आपल्याला भरपूर इथं. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.